आईवडिलांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना शिक्षणासाठी आश्रमशाळेच्या स्वाधीन केलं. पण एकाच रात्री या चिमुकल्यांचं आयुष्य आणि स्वप्न दोन्हीही उद्ध्वस्त झाले. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात एका आदिवासी आश्रमशाळेत तब्बल 6 मुलींना एका विषारी सापाने दंश केला. यामध्ये 3 मुलीचा दुर्दैवी अंत झाला, तर 3 मुली अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत. शिक्षणाच्या प्रकाशात आपलं आयुष्य उजळायला निघालेल्या या मुलींसाठी आश्रमशाळाच जर मृत्यूचा सापळा ठरत असतील, तर या व्यवस्थेला नेमकं काय म्हणायचं? जे शासन, जे सरकार या संस्थांना विद्यार्थ्यांच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत काळजी घेण्यासाठी अमाप असं अनुदान देतं, जर ह्या संस्था, हे संस्था चालक या विद्यार्थ्यांसाठी साधी बेडची व्यवस्था करत नसतील, तर आलेलं अनुदान नेमकं जातंय कुठं? संस्था चालकांच्या खिशात की मंत्र्यांच्या बंगल्यात? हा सुद्धा प्रश्न या महाराष्ट्राला पडलेला आहे. आता या घटनेवर सरकारमधील काही मुख्य नेते शोक व्यक्त करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे, तर बाकीच्या जिल्ह्याचं न बोललेलं बरं. फडणवीस साहेब, तुम्ही या घटनेवर समिती नियुक्त कराल, दोषींना कठोर कारवाईही कराल, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना तुटपुंजी मदतही कराल, परंतु तुम्ही नेमलेल्या चौकशीमुळे, त्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या निलंबनामुळे आणि तुम्ही केलेल्या मदतीमुळे त्या आईवडिलांच्या काळजाचे तुकडे परत येतील का? त्यांना त्यांच्या मुली परत मिळतील का? हा सुद्धा महाराष्ट्राला पडलेला मोठा प्रश्न आहे.